Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 5.1 of chapter number 5 expansion formulae from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 24 वर प्रॅक्टिस सेट 5.1 दिलेला आहे. यामध्ये फक्त आणि फक्त वन क्वेश्चन आहे. पण या वन क्वेश्चन मध्ये आपल्याला 9 सब क्वेश्चन्स विचारलेले आहेत. आता हे सगळे 9 क्वेश्चन्स एका आणि एका फॉर्म्युलावर आधारित आहेत. तो फॉर्म्युला कोणता ते आपण पाहणारच आहोत. पण त्याही आधी क्लास 7 मध्ये असताना आपण काही एक्सपान्शन फॉर्म्युले अभ्यासले होते, ते एकदा रिकॉल करूयात. आपला 5th चॅप्टर एक्सपान्शन फॉर्म्युले हा जेव्हा स्टार्ट होतो तेव्हा स्टार्टिंगलाच आपल्याला लेट्स रिकॉल हे एक सेक्शन दिलेले आहे. या सेक्शन मध्ये क्लास 7 मध्ये असताना आपण कोणकोणते फॉर्म्युले अभ्यासले होते ते आपल्याला व्यवस्थित इथे दिलेले आहे आणि त्यावर आधारित काही क्वेश्चन सुद्धा आपल्याला विचारलेले आहेत. जर तुम्हाला हे फॉर्म्युले आठवत नसतील किंवा थोडेसेच आठवत असतील तर मी तुम्हाला रेकमेंड करेल की क्लास 7 मध्ये असताना चॅप्टर नंबर 14 अल्जेब्रिक फॉर्म्युले एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर्स हा जो चॅप्टर आहे त्यातील प्रॅक्टिस सेट 50 हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा पाहून घ्या. त्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला हे जे फॉर्म्युले आपण अभ्यासलेले होते ते अगदी व्यवस्थित आठवणार आहेत आणि हे जे क्वेश्चन्स त्यावर आधारित दिलेले आहेत ते व्यवस्थित सॉल्व्ह करता येणार आहेत. चला आता आपण अगदीच शॉर्ट मध्ये हे तीनही फॉर्म्युले एकदा रिवाइज करूयात. म्हणजे क्लास 8 मध्ये असताना ज्यावर आधारित आपल्याला हा प्रॅक्टिस सेट 5.1 आहे तो फॉर्म्युला समजायला सोपे जाईल. हे पहा, आता इथे हे तीनही फॉर्म्युले आपण पुन्हा एकदा अशा प्रकारे राईट करून घेऊयात आणि समजून घेऊयात वन बाय वन. म्हणजे कम्पेअर करायला आपल्याला सोपं जाईल की कोणत्या फॉर्म्युलामध्ये नक्की काय दिलेलं आहे. हे पहा, हा जो फर्स्ट फॉर्म्युला आहे काय दिला या फॉर्म्युलामध्ये, a प्लस बी द होल स्क्वेअर. त्याचा एक्सपान्शन काय होतं तर a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता a प्लस बी द होल स्क्वेअर याचा काय अर्थ होतो तर a प्लस बी मल्टिप्लाइड बाय a प्लस बी आणि याचा एक्सपान्शन फॉर्म आपल्याला मिळतो. म्हणजे हे आपण सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला फायनल आन्सर काय मिळते तर a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता सेकंड फॉर्म्युला काय सांगतो, a मायनस बी द होल स्क्वेअर. a मायनस बी द होल स्क्वेअर याचा काय अर्थ असतो तर a मायनस बी मल्टिप्लाइड बाय a मायनस बी आणि हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता लक्षात घ्या दोन्ही फॉर्म्युलामध्ये काय डिफरन्स आहे, इकडे प्लसचं साइन आहे बरोबर आणि एक्सपान्शन केल्यावर त्यामुळे इथे सुद्धा प्लस साइन येते. तर सेकंड फॉर्म्युलामध्ये इथे मायनस साइन आहे आणि हा फॉर्म्युला आपण एक्सपांड करतो तेव्हा इथे सुद्धा आपल्याला मायनस साइन मिळते. एवढाच काय तो दोन्ही फॉर्म्युलामध्ये फरक आहे, बाकी सगळं सेम आहे. हे पहा, a स्क्वेअर त्यानंतर 2ab बी स्क्वेअर बी स्क्वेअर. फरक लक्षात आला. इथे काय आहे a प्लस बी द होल स्क्वेअर आणि इथे आहे a मायनस बी द होल स्क्वेअर. त्यामुळे इथे प्लसचा साइन आलेला आहे एक्सपांड केल्यानंतर आणि इथे मायनसचा साइन आलेला आहे एक्सपांड केल्यानंतर. एवढाच फरक आहे दोन्ही फॉर्म्युलामध्ये. आता थर्ड फॉर्म्युला पाहूयात काय दिलं यामध्ये तर a प्लस बी मल्टिप्लाइड बाय a मायनस बी आणि याला एक्सपांड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. लक्षात घ्या इथे काय आहे a प्लस बी मल्टिप्लाइड बाय a मायनस बी. एक्सपांड केल्यानंतर आपल्याला मिळते a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. फरक आला का लक्षात. इथे काय आहे a प्लस बी मल्टिप्लाइड बाय a प्लस बी याचाच अर्थ a प्लस बी द होल स्क्वेअर. इथे आहे दोन्हीकडे मायनस साइन a मायनस बी मल्टिप्लाइड बाय a मायनस बी याचाच काय अर्थ होतो a मायनस बी द होल स्क्वेअर. याला आपण असे राईट करतो आणि याला आपण अशा प्रकारे राईट करतो. आता इथे साइन्स पहा बरं, इथे काय आहे a प्लस बी आणि मल्टिप्लाइड बाय a मायनस बी. इथे दोन्हीकडे प्लस प्लस होतं, इथे मायनस मायनस होतं, त्यामुळे त्याचा एक्सपान्शन फॉर्म फर्स्ट याचा अशा प्रकारे झाला. जिथे दोन्हीकडे प्लस साइन होतं जिथे दोन्हीकडे मायनस साइन होतं त्याचा एक्सपान्शन फॉर्म अशा प्रकारे झालेला आहे. आणि आता इथे पहा इथे प्लस आहे इथे मायनस आहे आणि त्याचा एक्सपान्शन फॉर्म कसा होतो तर a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आय होप इथे तुम्हाला हे फॉर्म्युलांमध्ये जो काही गोंधळ होता किंवा कन्फ्युजन होतं ते दूर झालं असेल आणि तुम्हाला बेसिक कन्सेप्ट कळली असेल की फॉर्म्युला कशा प्रकारे आपल्याला चेंज होत गेलेला आहे, प्रत्येक फॉर्म्युलाचा काय अर्थ आहे. आता आपण क्लास 8 मध्ये असताना कोणता फॉर्म्युला अभ्यासणार आहोत माहितीये का, एक्सपान्शन ऑफ x प्लस a मल्टिप्लाइड बाय x प्लस b. आता इथे बायनॉमियल्सचे मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचे आहे. बायनॉमियल म्हणजे काय, बायनॉमियल म्हणजे असे एक्सप्रेशन की ज्यामध्ये दोन टर्म्स असतात. आता हे पहा x प्लस a यामध्ये किती टर्म्स आहेत, फर्स्ट टर्म आहे x आणि सेकंड टर्म आहे a.
सो इथे किती टर्म्स झाल्या, 2 टर्म्स झाल्या, म्हटल्यावर हे झाले बायनॉमियल. त्याचबरोबर एक्स प्लस बी यामध्ये किती टर्म्स आहेत, यामध्ये सुद्धा 2 टर्म्स आहेत, मग हे सुद्धा झाले बायनॉमियल. सो बायनॉमियलचे मल्टिप्लिकेशन आपण पाहणार आहोत. पण कसे बायनॉमियल आहे, यामधील एक टर्म ही कॉमन आहे. हे पहा इथे एक्स आणि या दुसऱ्या एक्सप्रेशन मध्ये सुद्धा एक्स. सो एक टर्म जी आहे ती कॉमन आहे. सो बायनॉमियलचे मल्टिप्लिकेशन विथ वन टर्म कॉमन. चला आता याचा एक्सपान्शन म्हणजे याला आपण एक्सपांड करूयात, काय होतं पाहूयात. सो एक्स प्लस ए, आता इथे कोणतेच साईन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. सो एक्स प्लस ए मल्टिप्लाइड बाय एक्स प्लस बी. आता हा जो फर्स्ट एक्स आहे तो संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करत असतो, तुम्हाला माहिती आहे. पहा इथे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे की नाही, आपण 1 बाय 1 मल्टिप्लाय करत जातो. आधी या एक्स ने संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो, मग या ए ने संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करत असतो. चला सो फर्स्ट चान्स कोणाला द्यायचा आहे, तर ह्या फर्स्ट एक्सला, कारण की तो पहिला आहे. सो एक्स मल्टिप्लाइड बाय द होल ब्रॅकेट एक्स प्लस बी. आता इथे काय करणार, कोणतं साईन देणार. आता इथे हे पहा एक्सचा टर्न झाला की नाही मल्टिप्लाय करून, सेकंड टर्न आहे या ए चा, त्याचं कोणतं साईन आहे, प्लसचं साईन आहे. मग इथे प्लसचं साईन ऍज इट इज देऊन घ्यायचं आणि ए ने मल्टिप्लाय करायचं, म्हणून ए राईट करायचा. कोणाला मल्टिप्लाय करायचं, तर या सेकंड ब्रॅकेटला. सो एक्स प्लस बी झालं. चला नेक्स्ट स्टेप करूयात, मल्टिप्लिकेशन करूयात. सो एक्स मल्टिप्लाइड बाय एक्स काय होणार, एक्सचा स्क्वेअर. एक्सचा स्क्वेअर का बरं, कारण एक्स हा 2 टाइम्स मल्टिप्लाय होतोय, तुम्हाला माहितच आहे, तुम्ही अभ्यास केलेला आहे इंडायसेस मध्ये. सो एक्स स्क्वेअर प्लस एक्स मल्टिप्लाइड बाय बी काय होणार, एक्स बी. त्यानंतर किंवा बी एक्स सुद्धा आपण राईट करू शकतो. त्यानंतर प्लसचं साईन ऍज इट इज, ए मल्टिप्लाइड बाय एक्स काय राईट करणार, एक्स. त्यानंतर प्लसचं साईन इथे ऍज इट इज आणि ए मल्टिप्लाइड बाय बी काय होणार, ए बी. चला नेक्स्ट स्टेप सॉल्व्ह करूया. एक्स स्क्वेअर ऍज इट इज, प्लसचं साईन ऍज इट इज, बी एक्स प्लस ए एक्स. आता इथे जरा लक्ष द्या बरं, बी एक्स प्लस ए एक्स, दोन्हीकडे एक्स एक्स आहे. मग हे दोन्हीकडे जे एक्स आहेत ते आपण कॉमन म्हणून बाहेर काढू शकतो, कारण ते दोघांचे आहेत की नाही, मग त्याला आपण कॉमन म्हणून बाहेर काढूयात. मग रिमेनिंग काय राहणार, तर बी प्लस ए राईट करूयात, बी प्लस ए. आता या बी प्लस ए ला आपण ए प्लस बी असेही राईट करू शकतो की नाही, मग काय हरकत आहे ए प्लस बी राईट करायला. असंही अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार एच पहिला येत असतो ना. चला मग इथे ए प्लस बी राईट करूयात आणि एक्स ला कॉमन म्हणून बाहेर काढूयात, प्लस ए बी ऍज इट इज. आता पुढे आणखी आपण सॉल्व्ह करू शकतो का, जरा विचार करा. आता पुढे आणखी काय करणार, झालं ना, यापुढे काहीच होत नाही आता यांचं, हो ना. मग इथेच यांना सोडून देऊयात. मग आपला एक्सपान्शन फॉर्म्युला काय होणार आहे, एक्सपान्शन ऑफ एक्स प्लस ए मल्टिप्लाइड बाय एक्स प्लस बी काय होत आहे, तर एक्स स्क्वेअर प्लस ए बी मल्टिप्लाइड बाय एक्स प्लस ए बी. हा झाला एक्सपान्शन फॉर्म्युला ऑफ एक्स प्लस ए मल्टिप्लाइड बाय एक्स प्लस बी. लक्षात, बायनॉमियलचे मल्टिप्लिकेशन विथ वन टर्म कॉमन. चला आय होप आता हा तुमचा फॉर्म्युला लक्षात आलेला असणार आहे. हा फॉर्म्युला 10 टाइम्स तुमच्या नोटबुक मध्ये राईट करायचा आहे, लर्न करायचा आहे, रट्टा मारायचा आहे. हाच फॉर्म्युला नाही तर क्लास 7 मध्ये असताना सुद्धा जे जे फॉर्म्युले आपण अभ्यासले होते ते सगळे फॉर्म्युले व्यवस्थित रिवाइज करायचे आहेत. तुम्ही रिवाइज केलं की तुम्हाला कळणार आहे की आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करते वेळी कोणता फॉर्म्युला कुठे यूज करायचा आहे. आलं लक्षात. सो हे फॉर्म्युले खूपच इम्पॉर्टंट आहेत. क्लास 9 मध्ये, क्लास 10 मध्ये, क्लास 11 मध्ये, 12 मध्ये हे कायम तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. त्यामुळे बाय हार्ट हे लर्न करून घ्यायचे आहेत. चला प्रॅक्टिस सेट 5.1 मधला फर्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. सो फर्स्ट क्वेश्चन एक्सपांड, त्यातील सब क्वेश्चन ए प्लस 2 मल्टिप्लाइड बाय ए मायनस 1. आता इथे तर क्वेश्चन मध्ये वेगळंच दिलंय. आपण फॉर्म्युला मध्ये काय अभ्यासलं होतं, इथे पण प्लस साईन होतं आणि इथे पण प्लस साईन होतं. आता इथे तर काय गडबड झाली, मग आता इथे काय करणार, काही करायचं नाहीये. जो फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे की नाही तोच फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे. काय दिलेला आहे आपल्याला फॉर्म्युला, आपल्याला कोणता फॉर्म्युला माहित आहे, तर एक्स प्लस ए मल्टिप्लाइड बाय एक्स प्लस बी. एक्सपान्शन काय होतं याचं, तर एक्स स्क्वेअर प्लस ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी मल्टिप्लाइड बाय एक्स प्लस ए बी. हे आपल्याला चांगलं माहित आहे. आता इथे एक्सच्या जागी काय आहे, एक्सच्या जागी आहे ए. ए च्या जागी काय आहे क्वेश्चन मध्ये, ए च्या जागी आहे 2. एक्सच्या जागी ए आहे हे आपल्याला माहित आहे. परत बी च्या जागी काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये, तर 1 दिलाय का, नाही. काय दिलेलं आहे, -1 दिलाय, ओके नाही, -1 दिलेला आहे. सो इथे आपण खाली राईट करून घेऊयात काय काय दिलेलं आहे. एक्सच्या जागी काय दिलंय, एक्सच्या जागी दिलेला आहे ए, बरोबर.
त्यानंतर ए च्या जागी काय दिलंय, ए च्या जागी दिलेला आहे 2, तर बी च्या जागी काय दिलेलं आहे, बी च्या जागी दिलेला आहे 1 का नाही, बी च्या जागी काय आहे -1 आहे, त्यामुळे बी च्या जागी आपण राईट करून घेणार -1. आलं लक्षात. आता याला एक्सपांड करायचंय, मग एक्सपांड आपल्याला कशा प्रकारे करावं लागणार आहे, आपल्याला हा जो फॉर्म्युला माहित आहे त्या प्रकारे आपल्याला एक्सपांड करायचं आहे आणि सॉल्व्ह करत जायचंय. इतकं सोपं आहे. क्वेश्चन काय आपला, a प्लस बी मल्टिप्लाइड बाय a मायनस 1. चला आता इथे हा जो फॉर्म्युला आहे त्यानुसार आपण व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. आता एक्स स्क्वेअर, आता वरती काही बघायचं नाही आपल्याला, इकडे काही बघायचं नाहीये, फक्त इथे एक्सपान्शन फॉर्म्युला जो आहे तो बघायचा आहे आणि ज्या आपण इथे व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत त्या बघायच्या आहेत, बाकी इकडे तिकडे काही बघायचं नाही. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट, हे वर्क करत असताना इकडे काय चाललंय तिकडे काय चाललंय, हा पक्षी काय करतोय तो पक्षी काय करतोय, टीव्हीवर काय चाललंय, अजिबात लक्ष द्यायचं नाही. संपूर्ण फोकस तुमचा इकडे करायचा आहे. जरा जरी तुमचा फोकस हलला की तुमचा आन्सर मात्र चुकणार आहे. आलं लक्षात. त्यामुळे फोकस अजिबात हलू द्यायचा नाहीये. हे पहा, एक्स स्क्वेअर बरोबर, फॉर्म्युला आपल्याला काय सांगतोय, एक्स स्क्वेअर, एक्स ची काय व्हॅल्यू आहे ए, मग इथे आपण काय राईट करणार ए स्क्वेअर बरोबर, प्लसचं साइन ऍज इट इज देऊन घ्यायचे आपल्याला, अजिबात काही चेंजेस करायचे नाहीये. त्यानंतर ब्रॅकेट मध्ये आहे ए प्लस बी बरोबर, ब्रॅकेट मध्ये ए प्लस बी आहे, ए च्या जागी काय आहे, ए च्या जागी आहे 2, राईट करून घ्या 2. त्यानंतर बी च्या जागी काय आहे, बी च्या जागी आता इथे बघा प्लसचं साइन ऍज इट इज देऊन घ्या बरं, प्लसचं साइन इथे फॉर्म्युलानुसार ऍज इट इज देऊन घ्यायचंय. आणि बी च्या जागी काय आहे, बी च्या जागी -1 आहे की नाही, मग -1 ऍज इट इज आपल्याला इथे राईट करून घ्यायचंय. आता हे ब्रॅकेट देऊन चालणार नाही कारण इथे कर्व ब्रॅकेट आपण घेतलेला आहे. मग इथलं हे जे ब्रॅकेट आहे ना ते आपण स्क्वेअर ब्रॅकेट देऊन घेऊया. हे पहा, स्क्वेअर ब्रॅकेट दिलं, त्यानंतर मल्टिप्लाइड बाय काय आहे, मल्टिप्लाइड बाय एक्स आहे, एक्स ची काय व्हॅल्यू आहे ए, सो मल्टिप्लाइड बाय ए ऍज इट इज देऊन घेतलं. त्यानंतर आहे प्लसचं साइन देऊन घ्या. ए बी, ए बी म्हणजे काय, ए आणि बी दोघांमध्ये काहीच साइन नाहीये, म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साइन आहे की नाही, म्हणजे ए मल्टिप्लाय होतोय बी ला, सो ए मल्टिप्लाइड बाय बी, ए च्या जागी काय आहे हे पहा ए, ए च्या जागी आहे 2 हो ना, त्यानंतर मल्टिप्लाइड बाय बी, बी च्या जागी आहे -1, सो 2 मल्टिप्लाइड बाय -1 झालं. सगळ्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून झाल्या. आता इथे आपलं निम्म काम संपलेलं आहे. आता फक्त सॉल्व्ह करायचंय. इथे मात्र फोकस अजिबात हलवून द्यायचा नाही. इथे जर गडबड झाली तर संपूर्ण आन्सर मध्ये आपली गडबड होऊन जाणार आहे. आता पुढे सॉल्व्ह करून घेऊयात. ए स्क्वेअर ऍज इट इज प्लस, आता ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे आपल्याला. ब्रॅकेट मध्ये काय दिलंय 2 प्लस -1, आता इथे प्लस आहे इथे मायनस आहे, प्लस मायनस काय होत असतं, मायनस होत असतं. सो इथे आपण आधी साइन चेंज करून घेऊयात. दोन साइन्स आहेत की नाही, प्लस आणि मायनस, सो प्लस मायनस मायनस होतं म्हणून 2 - 1 ब्रॅकेट क्लोज मल्टिप्लाइड बाय ए ऍज इट इज. आता इथे पहा, पुढे पहा, प्लस 2 मल्टिप्लाइड बाय -1 आहे, प्लस 2 मल्टिप्लाइड बाय -1. जेव्हा आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे असते तेव्हा आधी आपण साइन सॉल्व्ह करून घेत असतो. 2 चं साइन आहे प्लस आणि 1 चं साइन आहे मायनस, सो प्लस मायनस काय होते, इंटिजर्स आपण अभ्यासलेला आहे हो की नाही, त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशनचे काय रूल्स आहेत, प्लस मल्टिप्लाइड बाय प्लस जेव्हा होत असते तेव्हा प्लस येतं, त्यानंतर मायनस इंटू मायनस काय येतं, प्लस होतं, प्लस इंटू मायनस काय होतं, मायनस, आणि मायनस इंटू प्लस काय होतं, मायनस. सेम साइन्स जेव्हा मल्टिप्लाय होत असतात तेव्हा प्लसचं साइन येतं आणि जेव्हा डिफरंट साइन्स मल्टिप्लाय होत असतात तेव्हा मायनसचं साइन येतं. आता इथे पहा, कोणत्या साइन्स मल्टिप्लाय होत आहेत, डिफरंट साइन्स, इथे प्लस आहे इथे मायनस आहे, सो प्लस मायनस काय होणार, मायनस, आणि 2 × 1 = 2. आता पुढे सॉल्व्ह करूयात. ए स्क्वेअर ऍज इट इज येणार प्लस 2 - 1 काय येणार 1 हो की नाही, त्यानंतर मल्टिप्लाइड बाय ए ऍज इट इज. आता इथे तुम्ही ब्रॅकेट नाही दिलं ना तरी चालणार आहे, -2 ऍज इट इज. आता नेक्स्ट स्टेप मध्ये ए स्क्वेअर प्लस, आता ब्रॅकेटचं साइन आपल्याला हे ब्रॅकेट जे टाकलेलं आहे ते काढून टाकायचंय, आणि 1 मल्टिप्लाइड बाय ए काय होणार 1a बरोबर, आणि 1a म्हणजेच नुसता ए आपण राईट केला तरीही चालतो हो की नाही. सो नेक्स्ट स्टेप मध्ये आपण राईट करूया. फायनल आन्सर आपले ए स्क्वेअर प्लस a minus 2. This is the final answer of this question. So या क्वेश्चनला आपण एक्सपांड केलेला आहे. फायनल आन्सर आलेला आहे a स्क्वेअर प्लस a मायनस 2. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हे पहा, आता इथे काय दिलेलं आहे, m मायनस 4 मल्टिप्लाइड बाय m प्लस 6, आणि आपल्याला फॉर्म्युला माहित आहे
एक्स प्लस ए मल्टिप्लाइड बाय एक्स प्लस बी काय होतं एक्सपान्शन, तर एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी मल्टिप्लाइड बाय एक्स प्लस ए बी. आता लक्षात घ्या, व्हॅल्यूज आपल्याला पाहायच्यात की फॉर्म्युलानुसार आपल्याला अरेंज करायच्या आहेत. फॉर्म्युला आपल्याला अशा प्रकारे सांगतोय की एक्स प्लस ए मल्टिप्लाइड बाय एक्स प्लस बी. मग इथे क्वेश्चन मध्ये आपल्याला एक्सच्या जागी काय दिलेलं आहे, एक्सच्या जागी दिलेला आहे एम, राईट करून घेऊयात. त्यानंतर ए च्या जागी काय दिलाय, 4 दिलाय का, नाही 4 नाही दिलेला. मग काय दिलंय, तुम्ही म्हणाला अरे 4 असतं रे, नाही 4 नाहीये, काय आहे -4 आहे की नाही. सो ए च्या जागी आपल्याला राईट करायचं आहे -4. सायन्स कडे लक्ष द्यायचं आहे. चला आता नेक्स्ट, एक्सच्या व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, एम आपण राईट केलेली आहे. बी च्या जागी काय आहे, 6 आहे, राईट करून घेऊयात. बी इज इक्वल टू 6. लक्षात घ्या, इथे हा आपला फॉर्म्युला आहे. एक्सच्या जागी आहे एम, ए च्या जागी आहे -4 आणि बी च्या जागी आहे 6 क्वेश्चन नुसार. ओके नाही, हा आपला आहे क्वेश्चन. चला आता फॉर्म्युलानुसार आपण व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. आता फुल फोकस कुठे करायचे आपल्याला, हा जो एक्सपान्शन फॉर्म्युला आहे तिकडे, आणि या ज्या व्हॅल्यूज आपल्याला सबस्टिट्यूट करायच्या आहेत तिकडे, बरोबर. सो एक्स म्हणजे काय आहे, एम आहे, आणि इथे काय आहे एक्सचा स्क्वेअर म्हटल्यावर इथे आपल्याला काय राईट करावं लागेल, एक्स म्हणजे एम की नाही. सो एम चा स्क्वेअर, एम स्क्वेअर प्लस ब्रॅकेट मध्ये आहे ए प्लस बी. ए म्हणजे काय आहे -4 आहे आणि बी म्हणजे काय आहे 6 आहे, बरोबर. सो ब्रॅकेट देऊन घेऊयात आपण, आणि ए च्या जागी आपल्याला काय राईट करायचंय -4. चला -4 राईट करून घेऊयात. प्लसचं साइन ऍज इट इज देऊन घ्यायचंय. त्यानंतर बी च्या जागी काय आहे 6 आहे, राईट करा 6, ब्रॅकेट क्लोज. मल्टिप्लाइड बाय एक्स, सो मल्टिप्लाइड बाय एक्स म्हणजे एम, राईट केलं. प्लसचं साइन फॉर्म्युलानुसार इथे राईट करून घ्या. त्यानंतर ए मल्टिप्लाइड बाय बी आहे, ए म्हणजे आहे -4, सो -4 मल्टिप्लाइड बाय बी, बी म्हणजे 6, मल्टिप्लाइड बाय 6 झालं. आता पुढे सॉल्व्ह करायला घेऊयात. चला, एम स्क्वेअर ऍज इट इज येणार, प्लसचं साइन ऍज इट इज. आता इथे आपल्याला हे ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं आहे. कशा प्रकारे ब्रॅकेट सॉल्व्ह करणार, इथे आहे 4चं साइन मायनस आणि इथे 6चं साइन आहे प्लस. जेव्हा मायनस प्लस येत असतं तेव्हा आपल्याला काय करायचं असतं, दिलेल्या नंबरचे सबट्रॅक्शन करायचे असते आणि साइन कोणाचे द्यायचे असते, तर मोठ्या नंबरचे द्यायचे असते, हो की नाही. सो 6 -4 किती येतं 2, मग -2 येणार की 2 येणार, मोठ्या नंबरचं साइन आहे प्लस म्हटल्यावर इथे येणार +2, बरोबर. मल्टिप्लाइड बाय एम. आता इथे हे जे प्लसचं साइन आहे ते ऍज इट इज आपण देऊन घेऊया. आता पुढे पहा बरं काय दिलेलं आहे, -4 मल्टिप्लाइड बाय 6. हा आहे नेगेटिव्ह नंबर आणि हा आहे पॉझिटिव्ह नंबर, बरोबर. मग जेव्हा आपल्याला नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह या नंबरचे मल्टिप्लिकेशन करायचे असते तेव्हा इंटिजर्सचे मल्टिप्लिकेशनचे रूल्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत की नाही. जेव्हा सेम साइन्सचे मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा प्रोडक्ट मध्ये प्लस साइन येतं, आणि जेव्हा डिफरंट साइन्सचे मल्टिप्लिकेशन होत असते तेव्हा प्रोडक्टचे फायनल साइन हे नेगेटिव्ह असते. आता हे पहा, 4चं साइन आहे मायनस, 6चं साइन कोणतं आहे, आता इथे कोणतं साइन नाही म्हणजे प्लस आहे, म्हणजे हा पॉझिटिव्ह नंबर आहे असं आपण म्हणतो की नाही. सो इथे आहे मायनस, इथे आहे प्लस. मल्टिप्लिकेशन जेव्हा करतो तेव्हा आधी सायन्स बरोबर डील करून घ्यायचं आहे, आधी सायन्सचे मल्टिप्लिकेशन करायचे. सो मायनस मल्टिप्लाइड बाय प्लस काय होणार, मायनस होणार, बरोबर. फायनल प्रोडक्टचे साइन काय येणार आहे मायनस. आता नंबरचे मल्टिप्लिकेशन करा, 4 × 6 किती येतं 24. सो इथे आन्सर काय येणार आहे -24, बरोबर. आता इथे बऱ्याच मुलांचा गोंधळ कुठे होत असतो माहितीये का, सायन्स मध्ये गोंधळ होत असतो. त्यामुळे सायन्स व्यवस्थित लक्षात घ्या. मल्टिप्लिकेशन जेव्हा आपल्याला इंटिजर्सचे करायचे असते त्यावेळी आपल्याला हे रूल्स फॉलो करायचे असतात, आणि जेव्हा ऍडिशन करायची असते इंटिजर्सची तेव्हा आपल्याला हे रूल्स फॉलो करायचे असतात. हे पहा, जेव्हा सेम साइन्स ऍड होत असतात तेव्हा फायनल जे सम असते त्याचं साइन कोणतं येत असतं, तर इथे ऍडिशन जेव्हा आपल्याला इंटिजर्सची करायची असते ना तेव्हा एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे की जेव्हा असे 2 प्लस प्लस येतात तेव्हा फायनल जे साइन असतं ते आपल्याला नेहमी मोठ्या नंबरचं द्यायचं. लक्षात घ्यायचं की जेव्हा कधी ऍडिशन करायची आहे तेव्हा फायनल आन्सरचे जे आपले साइन असणार आहे ते साइन हे कायम आणि कायम मोठ्या नंबरचंच द्यायचंय. ही एक गोष्ट लक्षात ठेवली ना की तुमचा गोंधळ होणार नाही. हे पहा, आता इथे प्लस प्लसला आपण प्लस केलं, हे पहा 4 + 3 काय येणार आहे 7 येणार आहे. आता दोन्ही नेगेटिव्ह नंबरची ऍडिशन केली तर मोठ्या नंबरचं साइन द्यायचंय. मोठा नंबर काय आहे इथे -5 + -3, मोठा नंबर 5 आहे की नाही.
त्याचं काय साईन आहे मायनस, मग मोठ्या नंबरचं साईन द्यायचं. ही गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हा आपल्याला ऍडिशन करायची असते इंटिजर्सची, कायम आन्सरला मोठ्या नंबरचं साईन द्यायचं. आता हे पहा, प्लस आणि मायनस या दोघांची जेव्हा आपल्याला ऍडिशन करायची आहे तेव्हा काय करायचं असतं आपल्याला, जेव्हा सबट्रॅक्शन होत असतं, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आणि फायनल आन्सरला कोणाचं साईन द्यायचं, जो मोठा नंबर आहे ना त्याचं साईन द्यायचं. हे पहा 6 + -2 मोठा नंबर काय आहे, आपल्याला काय करायचं अशा वेळी सबट्रॅक्शन करायचं, हो की नाही. आणि फायनल आन्सरच्या इथे कोणतं साईन द्यायचं, जो मोठा नंबर आहे त्याचं साईन द्यायचं असतं. सो ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे. हे रूल्स बाय हार्ट लर्न करून घ्यायचे इंटिजर्सच्या ऍडिशनचे, मल्टिप्लिकेशनचे, डिव्हिजनचे. सो क्लिअर. चला आता आपण आपल्या पुन्हा या क्वेश्चन कडे येऊयात. सो नेक्स्ट स्टेप मध्ये m² प्लस, आता या ब्रॅकेटची काही गरज आहे का इथे, अजिबात नाही, हो की नाही. सो ब्रॅकेट नाही लिहिलं तरी चालेल, आणि या मल्टिप्लिकेशन जर आपण नाही दिलं तरी चालतं की नाही. 2m म्हणजेच काय, 2 × m असतं. सो 2m. आता इथे प्लस आणि इथे मायनस, प्लस मायनस कोणतं साईन होतं, मायनस. सो -24. सो हे आता याला आपण आणखी पुढे सॉल्व्ह करू शकतो का, आणखी एक्सपांड करू शकतो का, तर नाही. म्हटल्यावर हे झाले आपल्या या क्वेश्चनचे फायनल आन्सर, m² + 2m - 24. चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊया. p + 8 × p -3. रूल आपल्याला माहित आहे, रूल राईट करून घेऊयात बाय हार्ट, जो आपण लर्न केलेला आहे तो. आणि आता व्हॅल्यूज आपल्याला सबस्टिट्यूट करायच्या आहेत. आता एक्सच्या ठिकाणी काय आहे, एक्सच्या ठिकाणी आहे क्वेश्चन मध्ये p, राईट करून घेऊयात. ए च्या ठिकाणी काय आहे क्वेश्चन मध्ये, ए च्या ठिकाणी क्वेश्चन मध्ये आहे 8, राईट करून घेऊयात. त्यानंतर एक्सच्या ठिकाणी आपल्याला माहितच आहे ना p आहे. आता पुन्हा बी बघा, बी च्या ठिकाणी काय आहे, 3 आहे. नुसता 3 आहे का, नाही, काय आहे, -3 आहे ना. सो b = -3 झालं. आता व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायच्या दिलेल्या फॉर्म्युला नुसार. चला त्याआधी पुन्हा एकदा रिवाइज करूयात. एक्सच्या ठिकाणी आहे p, ए च्या ठिकाणी आहे 8, त्यानंतर बी च्या ठिकाणी आहे -3. क्वेश्चन राईट करूयात आणि व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. सो फॉर्म्युला आपल्याला काय सांगतोय, x², x म्हणजे काय आहे p, सो p चा स्क्वेअर, त्यानंतर प्लसचं साईन ऍज इट इज, त्यानंतर ब्रॅकेट आहे की नाही. सो ब्रॅकेट आपण आधी देऊन घेऊया. आणि ब्रॅकेटमध्ये काय आहे, a + b. a म्हणजे काय आहे, 8 आहे, राईट करा 8, त्यानंतर प्लसचं साईन ऍज इट इज, आणि बी म्हणजे काय आहे, -3, राईट करा -3, त्यानंतर मल्टिप्लाइड बाय x आहे. सो मल्टिप्लिकेशनचं साईन द्या. x म्हणजे काय आहे, p, राईट करा p, त्यानंतर प्लसचं साईन ऍज इट इज. a b म्हणजेच a × b, a × b. a म्हणजे आहे 8, राईट करा 8, b म्हणजे काय आहे, -3, सो मल्टिप्लाइड बाय -3. आता नेक्स्ट स्टेप मध्ये p² ऍज इट इज, प्लसचं साईन ऍज इट इज, ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे आता आपल्याला. ब्रॅकेट मध्ये पहा काय दिलंय, 8 + -3, इथे आहे प्लसचं साईन, इथे आहे मायनसचं साईन. प्लस मायनस काय होत असतं, मायनस, हो की नाही. म्हणजे 8 मधून 3 आपल्याला काय करायचंय, सबट्रॅक्ट करायचा आहे. 8 मधून 3 सबट्रॅक्ट केल्यानंतर आन्सर येते 5. आणि आता फायनल आन्सर मध्ये साईन कोणाचे द्यायचे, नेहमी मोठ्या नंबरचे. आपण मागच्या स्लाइड मध्ये पाहिलं की नाही. चला मग इथे काय येणार आहे, मोठ्या नंबरचा साईन काय आहे, प्लस आहे की नाही. सो +5 येणार आपले आन्सर. मल्टिप्लाइड बाय p ऍज इट इज. आता हे जे प्लसचं साईन आहे ते ऍज इट इज देऊन घ्या. हे पहा इथे ऍज इट इज देऊन घेतलं. आता मल्टिप्लिकेशन करायचं इथे आपल्याला. 8 मल्टिप्लाइड बाय -3 आहे. सगळ्यात आधी मल्टिप्लिकेशन करायच्या वेळी आपल्याला काय करायचं असतं, सायन्स बरोबर डील करायचं असतं. प्लस इंटू मायनस काय होतं, प्लस इंटू मायनस मायनस होत असतं की नाही. सो मायनस आपलं साईन येणार आहे प्रोडक्टचे, आणि त्यानंतर नंबर्सचे मल्टिप्लिकेशन करायचे. 8 × 3 24, 8 3 = 24. सो काय येणार आहे, -24, राईट करून घ्या -24. नेक्स्ट स्टेप मध्ये p² ऍज इट इज. आता या 5 ला ब्रॅकेटची गरज आहे का, अजिबात नाही. सो राईट करून घेऊयात 5 आणि मल्टिप्लाइड बाय p. आता इथे मल्टिप्लिकेशनच्या साईनची सुद्धा काही गरज नाहीये, नाही दिले तरी चालणार आहे. सो p इथे आपण राईट करून घेतलं. सो इथे झालं 5p. आता नेक्स्ट स्टेप मध्ये पहा, इथे प्लस आहे, इथे मायनस आहे. कोणतं साईन होणार मग, प्लस मायनस मायनस होत असते की नाही. सो -24. आता आणखी पुढे सॉल्व्ह करता येते का आपल्याला, तर नाही. म्हटल्यावर या क्वेश्चनचे आपले हे झाले फायनल आन्सर, p² + 5p - 24. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. हे पहा इथे क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेलं आहे 13 + x × 13 - x. आता इथे पहा बायनॉमियल्सचे मल्टिप्लिकेशन आहे, बरोबर. आणि इथे ज्या टर्म्स आहेत त्या सेम आहेत. 13 + x. सो इथे फर्स्ट टर्म आहे 13 आणि सेकंड टर्म आहे x.
तर ज्या बायनोमियल बरोबर आपल्याला मल्टिप्लाय करायचे आहे तिथे टर्म्स काय आहेत 13, फर्स्ट टर्म आहे 13, सेकंड टर्म आहे एक्स. सो इथे आपण क्लास 7 मध्ये जो फॉर्म्युला अभ्यासला होता हे पहा ए प्लस बी मल्टिप्लाइड बाय ए मायनस बी, हा फॉर्म्युला नक्कीच यूज करू शकतो. हे पहा ए च्या जागी काय आहे, ए च्या जागी आहे 13 आणि बी च्या जागी काय दिलेला आहे, बी च्या जागी दिलेला आहे एक्स. हे पहा ए च्या जागी 13, बी च्या जागी एक्स. तर इथे ए च्या जागी 13 मायनसचं साइन ऍज इट इज आहे आणि बी च्या जागी आहे एक्स. बरोबर. सो हा फॉर्म्युला आपण नक्कीच इथे या क्वेश्चन साठी यूज करू शकतो. मग हा फॉर्म्युला तर आपण यूज करणारच आहोत, शिवाय आपण क्लास 8 मध्ये असताना जो फॉर्म्युला अभ्यासलेला आहे तो फॉर्म्युला यूज करून सुद्धा या क्वेश्चनचे आन्सर आपण कसे फाइंड आउट करू शकतो ते सुद्धा पाहणार आहोत. सो चला व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. हा आपला क्वेश्चन आहे आणि काय सांगतोय फॉर्म्युला, ए प्लस बी मल्टिप्लाइड बाय ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे. बरोबर. ए ची काय व्हॅल्यू आहे 13, सो 13 स्क्वेअर मायनस बी ची काय व्हॅल्यू आहे, बी स्क्वेअर दिले की नाही, बी ची व्हॅल्यू आहे एक्स, सो एक्स स्क्वेअर. 13 चा स्क्वेअर आहे 169 मायनस एक्स स्क्वेअर. आता पुढे आणखी आपण याला सॉल्व्ह करू शकतो का, तर नाही. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. काय येणार आहे फायनल आन्सर, 169 मायनस एक्स स्क्वेअर. चला आता या वर्षी जो फॉर्म्युला आपण अभ्यासलेला आहे, कोणता फॉर्म्युला अभ्यासलेला आहे, तर एक्स प्लस ए मल्टिप्लाइड बाय एक्स प्लस बी इज इक्वल टू काय येतो एक्सपान्शन फॉर्म्युला, एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी मल्टिप्लाइड बाय एक्स प्लस ए बी. फॉर्म्युला आतापर्यंत आय होप तुमचा पाठ झालेला असेल. सो हा फॉर्म्युला यूज करून आता आपण या क्वेश्चनचे आन्सर फाइंड आउट करूयात. इथे एक्सच्या जागी काय आहे, एक्सच्या जागी आहे 13. हे पहा एक्सच्या जागी काय आहे क्वेश्चन मध्ये 13 आहे. ए च्या जागी काय आहे क्वेश्चन मध्ये, ए च्या जागी आहे एक्स. राईट करूयात, ए च्या जागी आहे एक्स मल्टिप्लाइड बाय पुन्हा एक्सच्या जागी काय आहे 13 आहे, ते आपण ऑलरेडी इथे राईट केलेलं आहे. मग बी च्या जागी काय आहे, बी च्या जागी नुसता एक्स आहे का, तर नाही, बी च्या जागी काय आहे मायनस एक्स आहे. सो इथे राईट करून घेऊयात मायनस एक्स. चला क्वेश्चन मध्ये व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. हे पहा एक्सच्या जागी आहे 13, ए च्या जागी आहे एक्स आणि बी च्या जागी आहे मायनस एक्स. सो इथे आपण व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. क्वेश्चन इथे राईट केला आणि फॉर्म्युलानुसार व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. आता फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो, एक्स स्क्वेअर. सो एक्स ची काय व्हॅल्यू आहे 13, सो 13 स्क्वेअर प्लस ब्रॅकेट आपण देऊन घेऊयात. इथे ब्रॅकेट मध्ये काय आहे ए प्लस बी, ए ची काय व्हॅल्यू आहे एक्स, सो एक्स प्लस च साइन ऍज इट इज फॉर्म्युलानुसार. बी ची काय व्हॅल्यू आहे मायनस एक्स, सो मायनस एक्स राईट करून घेऊयात. त्यानंतर मल्टिप्लाइड बाय एक्स आहे की नाही, राईट करूयात मल्टिप्लाइड बाय एक्स. एक्स ची काय व्हॅल्यू आहे 13, सो 13 राईट करूयात. त्यानंतर प्लसचं साइन, त्यानंतर काय आहे ए बी, ए बी म्हणजेच ए मल्टिप्लाइड बाय बी, ए मल्टिप्लाइड बाय बी, ए ची व्हॅल्यू आहे एक्स, सो एक्स मल्टिप्लाइड बाय बी, बी ची व्हॅल्यू आहे मायनस एक्स. चला आता पुढे सॉल्व्ह करूयात. हे पहा आता इथे 13 चा स्क्वेअर 169 प्लस ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे आपल्याला, ओके नाही. आता इथे आहे प्लसचं साइन, इथे आहे मायनसचं साइन, प्लस मायनस काय होत असतं मायनस, सो एक्स मायनस एक्स होणार. बरोबर, एक्स मायनस एक्स मल्टिप्लाइड बाय 13. त्यानंतर प्लसचं साइन ऍज इट इज. आता पहा इथे मल्टिप्लिकेशन आहे, एक्स मल्टिप्लाइड बाय मायनस एक्स आहे, ओके नाही. इथे एक्सचं साइन आहे प्लस आणि इथे एक्सचं साइन आहे मायनस. सो प्लस इंटू मायनस काय होतं, प्लस इंटू मायनस मायनस होतं. सो मायनस येणार प्रोडक्ट मध्ये आणि एक्स इंटू एक्स काय झालं, एक्स 2 टाइम्स मल्टिप्लाय होतोय, हो ना, म्हटल्यावर एक्स स्क्वेअर येणार. सो मायनस एक्स स्क्वेअर. नेक्स्ट स्टेप मध्ये पाहूयात आपण आता 169 ऍज इट इज. त्यानंतर प्लसचं साइन ऍज इट इज, एक्स मायनस एक्स, एक्स मधून एक्स सबट्रॅक्ट केला काय राहिला 0 राहिला. त्यानंतर मल्टिप्लाइड बाय 13 ऍज इट इज येणार. आता हे पहा इथे आहे प्लस, इथे आहे मायनस, प्लस मायनस काय होतं मायनस होतं, सो मायनस एक्स स्क्वेअर. आता नेक्स्ट स्टेप मध्ये 169 ऍज इट इज. त्यानंतर 0 मल्टिप्लाइड बाय 13, 0 ला 13 बरोबर मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर काय येतं 0च येतं, हो की नाही. 13 झिरोज आर 0, सो प्लस 0 मायनस एक्स स्क्वेअर. आता हा जो 0 आहे तो नाही राईट केला इथे तरी चालणार आहे, त्याची व्हॅल्यू इथे काहीच नाहीये, हो की नाही. सो नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करूयात 169 मायनस एक्स स्क्वेअर. आता याला आणखी आपण पुढे एक्सपांड नाही करू शकत. सो दिस इज द फायनल आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. काय येणार आहे फायनल आन्सर 169 मायनस एक्स स्क्वेअर. पाहिलं आपण गेल्या वर्षी जो फॉर्म्युला अभ्यासला होता तो फॉर्म्युला सुद्धा अप्लाय करून आपला आन्सर सेम आलेला आहे.
त्याचबरोबर आता यावर्षी जो फॉर्म्युला आपण अभ्यासलेला आहे तो फॉर्म्युला यूज करून सुद्धा आपण आपल्या फायनल आन्सर पर्यंत पोहोचू शकतो. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर इथे 5 काय दिलेलं आहे 3x + 4y मल्टिप्लाइड बाय 3x + 5y. फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो, फॉर्म्युला राईट करून घेऊयात आपण. इथे आपला सगळा फॉर्म्युला हे पहा राईट करून घेतलेला आहे. आता x च्या जागी काय आहे, x च्या जागी आहे 3x. राईट करूयात, x = 3x. त्यानंतर a च्या जागी काय आहे 4y आहे. राईट करूयात, a = 4y आहे. आता x च्या जागी 3x आपण राईट करून घेतलेलं आहे की नाही, मग ते आता पुन्हा राईट करायची गरज नाहीये इथे. आता b च्या जागी काय आहे, b च्या जागी आहे 5y. राईट करून घेऊयात. हे पहा व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या इथे आपण. हे पहा x च्या जागी काय राईट केलेलं आहे, x च्या जागी राईट केले 3x. त्यानंतर a च्या जागी काय आहे क्वेश्चन मध्ये 4y आहे. त्यानंतर b च्या जागी आहे 5y. फॉर्म्युलानुसार व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायच्या आहेत आपल्याला. आता क्वेश्चन इथे आपण राईट करून घेतला. चला काय म्हणतोय फॉर्म्युला x². x ची काय व्हॅल्यू आहे 3x. सो 3x². आता इथे लक्षात घ्या, इथे तुमचा गोंधळ होऊ शकतो. तुम्ही फक्त x चा स्क्वेअर राईट नाही करायचा आहे, असं ब्रॅकेट टाकायचं आहे आणि स्क्वेअर करायचा आहे. आता इथे x चा स्क्वेअर आहे की नाही आणि x च्या जागी काय आहे 3x. म्हणजे हा जो स्क्वेअर आहे तो या 3 चा पण आहे आणि या x चा पण आहे. म्हणून आपण ब्रॅकेट घ्यायचं आहे आणि पूर्ण या ब्रॅकेटला स्क्वेअर द्यायचा आहे. सो 3x². आलं लक्षात. प्लस जर तुम्ही फक्त ब्रॅकेट न देता नुसतं 3x² राईट केला तर त्याचा काय अर्थ होणार आहे की फक्त x चा स्क्वेअर. पण असं नाहीये. x म्हणजे काय आहे इथे 3x आहे की नाही, म्हटल्यावर या 3x सगळ्या ह्याचा स्क्वेअर आहे. म्हणून इथे आपण ब्रॅकेट मध्ये राईट केलेला आहे 3x². प्लस आता a + b ब्रॅकेट मध्ये आहे. सो ब्रॅकेट आपण घेऊन टाकूया तिथे आणि त्याच्या आतमध्ये राईट करायचे आपल्याला a + b. a ची व्हॅल्यू आहे 4y. राईट करूयात 4y. प्लसचं साइन फॉर्म्युलानुसार ॲज इट इज देऊन घेतलं. त्यानंतर b ची व्हॅल्यू आहे 5y. राईट करा. मल्टिप्लाइड बाय x. x म्हणजे काय आहे 3x. सो मल्टिप्लिकेशनचं साइन आणि 3x. त्यानंतर प्लसचं साइन फॉर्म्युलानुसार ॲज इट इज. त्यानंतर ab म्हणजे a × b. a × b. a काय आहे 4y. सो 4y. b काय आहे 5y मल्टिप्लाइड बाय 5y. चला घेऊया. आता इथे पहा 3x². जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं की हा जो स्क्वेअर आहे तो 3 चा पण आहे आणि x चा पण आहे. चला मग याला आपण डिस्ट्रीब्यूट करून टाकूयात. सो 3². आता इथे कोणतं साइन येणार, मल्टिप्लिकेशनचं साइन येणार. मल्टिप्लिकेशनचं साइन काय येणार, कारण की 3 आणि x या दोघांमध्ये कोणतंच साइन नाहीये, याचा अर्थ मल्टिप्लिकेशनचं साइन आहे. चला सो 3² मल्टिप्लाइड बाय x². प्लसचं साइन ॲज इट इज देऊन घ्यायचे. आता हे ब्रॅकेट सॉल्व्ह करा. इथे पहा व्हेरिएबल सेम आहे की नाही y. चला मग ऍड करू शकतो आपण. 4y + 5y किती y झाले 9y झाले. मल्टिप्लाइड बाय 3x ॲज इट इज राईट करून घ्यायचे. आता हे प्लसचे साइन ॲज इट इज. आता मल्टिप्लिकेशन करायचे आपल्याला. हे पहा 4y मल्टिप्लाइड बाय 5y. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, 4y म्हणजेच 4 मल्टिप्लाइड बाय y आहे आणि इथे 5y म्हणजेच 5 मल्टिप्लाइड बाय y आहे. याला आपण हे पहा अशा प्रकारे सुद्धा राईट करू शकतो की नाही, 4 मल्टिप्लाइड बाय y मल्टिप्लाइड बाय 5 मल्टिप्लाइड बाय y. मग आता मल्टिप्लिकेशन करा. आता कसे मल्टिप्लिकेशन करायचे, तर नंबरचे मल्टिप्लिकेशन करायचे आणि व्हेरिएबलचे मल्टिप्लिकेशन करायचे. सो 4 5s are 20 बरोबर. आणि y मल्टिप्लाइड बाय y किती y झाले, किती टाइम्स मल्टिप्लाय होत आहेत 2 टाइम्स. हो की नाही, म्हटल्यावर y². सो 20y² येणार. चला पुढे सॉल्व्ह करूयात. आता 3 चा स्क्वेअर किती, 3 चा स्क्वेअर 9. सो 9 राईट करून घेऊयात. x² ॲज इट इज राईट करून घेऊयात इथे. आता इथे मल्टिप्लिकेशनचं साइन नाही दिलं तरी चालणार आहे. प्लसचं साइन ॲज इट इज देऊन घ्यायचे. आता हे पहा 9y मल्टिप्लाइड बाय 3x आहे. आता इथे सुद्धा 9y म्हणजे काय 9 मल्टिप्लाइड बाय y आहे बरोबर. 9 मल्टिप्लाइड बाय y आहे मल्टिप्लाइड बाय 3x. 3x म्हणजे काय आहे तर 3 मल्टिप्लाइड बाय x आहे. चला मग हे जे नंबर्स आहेत त्यांचे मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. सो 9 मल्टिप्लाइड बाय 3. 9 3s are 27 येणार आणि y मल्टिप्लाइड बाय x काय येणार yx और xy. प्लसचं साइन ॲज इट इज देऊन घेऊयात आता इथे. आणि 20y² याचा तर आपण काय करू शकतो का, पुढे नाही करू शकत. मग ॲज इट इज राईट करून टाकूयात 20y². आता पुढे पहा बरं, आणखी आपण याला सॉल्व्ह करू शकतो का, तर आणखी एक्सपांड आपण नाही करू शकत. हो की नाही. सो हे झाले या क्वेश्चनचे आपले फायनल आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. 6th नंबरला आपल्याला विचारलेलं आहे 9x - 5t मल्टिप्लाइड बाय 9x + 3t. फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो, फॉर्म्युला राईट करून घ्या. हे पहा
अशा प्रकारे आपण हा फॉर्म्युला राईट करून घेतला. आता फॉर्म्युलानुसार क्वेश्चन मध्ये काय काय दिलेलं आहे हे पहा. एक्सच्या जागी काय आहे, एक्सच्या जागी आहे 9x. राईट करून घेऊयात. एक्सच्या जागी दिलेला आहे 9x. एच्या जागी काय दिलंय, एच्या जागी 5t. नुसता 5t आहे का, नाही, काय आहे, -5t आहे. सो एच्या जागी आहे -5t. आता एक्सच्या जागी 9x ऑलरेडी आपण राईट करून घेतलेला आहे. बीच्या जागी काय आहे 3t. राईट करून घेऊयात 3t. चला पुन्हा इथे आपण क्वेश्चन राईट करून घेऊयात. हे पहा व्हॅल्यूज आपण इथे राईट करून घेतलेले आहेत. क्वेश्चन राईट करून घेऊयात आणि फॉर्म्युलानुसार व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. एक्स स्क्वेअर, एक्सच्या जागी काय आहे 9x म्हणून 9x स्क्वेअर. त्यानंतर प्लसचं साइन ऍज इट इज, ब्रॅकेट देऊन घ्या. ब्रॅकेटमध्ये काय आहे a प्लस बी. a प्लस बी, ए म्हणजे काय आहे -5t. राईट करून घ्या -5t. त्यानंतर प्लसचं साइन फॉर्म्युलानुसार ऍज इट इज देऊन घ्यायचं आहे. बीच्या जागी आहे 3t. राईट करून घ्या 3t. त्यानंतर मल्टिप्लाइड बाय एक्स आहे. सो मल्टिप्लिकेशनचं साइन, एक्सची व्हॅल्यू आहे 9x. राईट करून घ्या 9x. त्यानंतर प्लसचं साइन फॉर्म्युलानुसार ऍज इट इज आणि a मल्टिप्लाइड बाय बी. a मल्टिप्लाइड बाय बी. सो -5t मल्टिप्लाइड बाय 3t. चला व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून झाल्या. आता सॉल्व्ह करायला घेऊयात. स्क्वेअर 9चा पण आहे, एक्सचा पण आहे. सो डिस्ट्रीब्यूट करून घेऊया. 9 स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय एक्स स्क्वेअर प्लसचं साइन ऍज इट इज. चला आता ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे आपल्याला. कशा प्रकारे करणार आपण ब्रॅकेट सॉल्व्ह. इथे आहे मायनसचं साइन, इथे आहे प्लसचं साइन. व्हेरिएबल टी दोन्हीकडे सेम आहे, ओके नाही. सो मायनस प्लस जेव्हा येते तेव्हा आपल्याला काय करायचं असतं, सबट्रॅक्शन करायचं असतं. आणि साइन देते वेळी आपल्याला कोणते साइन द्यायचे असते, मोठ्या नंबरचे. सो 5 मधून 3 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 रिमेनिंग राहतो आणि टी आहे की नाही इथे. सो 2t आपले आन्सर येणार. साइन कोणते देणार, मोठ्या नंबरचे. मोठा नंबर काय आहे 5, त्याचे साइन आहे मायनसचे. सो -2t येणार आपले आन्सर. सो इथे प्लसचे साइन आपण ऍज इट इज देऊन घेतले. मग ब्रॅकेट सॉल्व्ह केले आणि ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळालेले आहे -2t मल्टिप्लाइड बाय 9x ऍज इट इज. चला इथे हे प्लस साइन ऍज इट इज देऊन घेऊयात. आता हे पहा आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे आहे -5t आणि 3t चे. -5t म्हणजेच -5 इंटू टी, तर 3t म्हणजेच 3 इंटू टी. बरोबर. आता -5 मल्टिप्लाइड बाय 3 करा, किती येते आन्सर. मल्टिप्लिकेशन आपण इंटिजर्सचं करतोय, हो की नाही. मग जेव्हा कधी इंटिजर्सचे मल्टिप्लिकेशन करत असतो तेव्हा सगळ्यात आधी आपल्याला साइन बघायचं असतं. आता इथे पहा नेगेटिव्ह साइन आहे, 3चा पॉझिटिव्ह साइन आहे. सो नेगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह काय येतं, प्रोडक्ट मध्ये नेगेटिव्ह प्रोडक्ट येत असतं. सो 5 आणि 3 चे मल्टिप्लिकेशन करा. 5 3 जार 15 आणि आन्सर मध्ये आपल्याला मात्र साइन द्यायचं आहे नेगेटिव्ह. सो -15 येणार यांचे प्रोडक्ट. आता टी इंटू टी काय येणार, टी स्क्वेअर. चला सॉल्व्ह करून घेऊयात. 9चा स्क्वेअर 81, एक्स स्क्वेअर ऍज इट इज देणार. आता इथे मल्टिप्लिकेशनचं साइन मी दिलेलं नाहीये, ते नाही दिलं तरीही चालणार आहे. त्याचप्रमाणे हे ब्रॅकेट मी जे इथे दिलेलं आहे ते नाही राईट केलं तरीही चालणार आहे. मी ते रिमूव्ह करणारच आहे नेक्स्ट स्टेप मध्ये. आता प्लसचे साइन ऍज इट इज देऊन घेऊयात. आता हे पहा मल्टिप्लिकेशन करायचंय पुन्हा आपल्याला. -2t इंटू 9x. -2t म्हणजेच -2 इंटू टी. बरोबर. आणि 9x म्हणजे काय, तर 9 इंटू एक्स. आता -2 मल्टिप्लाइड बाय 9 करा, काय येणार आन्सर, -18 येणार, हो की नाही. 9 2 जार 18 आणि हे पहा मायनस इंटू प्लस काय येतं, मायनस इंटू प्लस मायनस येतं प्रोडक्ट मध्ये. सो इथे आन्सर येणार आहे म्हणजेच प्रोडक्ट येणार आहे या दोघांचं -18 मल्टिप्लाइड बाय. आता हे पहा टी मल्टिप्लाइड बाय एक्स येत आहे की नाही. सो टी इंटू एक्स काय झालं, टीएक्स. आता नेक्स्ट हे जे प्लस साइन आहे ते ऍज इट इज देऊन घेऊयात. -15 इंटू टी स्क्वेअर. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण आता हे ब्रॅकेट रिमूव्ह करणार आहोत, मी म्हटलं होतं की नाही. चला ब्रॅकेट रिमूव्ह करूयात. सो 81x स्क्वेअर. आता हे पहा इथे प्लसचं साइन आहे, इथे मायनसचं साइन आहे. प्लस मायनस काय होते, मायनस होते. सो -18 पुढे मल्टिप्लाइड बाय टी एक्स आहे. सो मल्टिप्लिकेशनचं साइन नाही राईट केलं तरीही चालतं. 18 ला लागून शेजारी लगेच टी एक्स राईट केलं तरीही चालतं, हो की नाही. मध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन नाही राईट केलं तरी ओके असतं. सो 18 टी एक्स. पुढे प्लसचं साइन आहे आणि प्लस इथे आहे मायनस. प्लस मायनस काय होते, मायनस होते. चला मायनसचे साइन देऊया आणि 15 ऍज इट इज राईट केले. पुढे काय आहे मल्टिप्लाइड बाय टी स्क्वेअर. सो मल्टिप्लिकेशनचं साइन नाही राईट केले तरी चालते. टी स्क्वेअर ऍज इट इज राईट करूयात. आता पुढे आपण याला आणखी सॉल्व्ह नाही करू शकत. सो दिस इज द फायनल आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. लेट्स राईट हिअर.
m प्लस 2/3 मल्टिप्लाइड बाय m मायनस 7/3. आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, तो फॉर्म्युला ऍज इट इज आपण इथे राईट करून घेऊयात. आणि आता पहा एक्सच्या जागी काय आहे क्वेश्चन मध्ये, एक्सच्या जागी आहे m, राईट करून घेऊयात. एच्या जागी काय आहे, एच्या जागी आहे 2/3. आता बीच्या जागी काय आहे, आता या एक्सच्या जागी माहितीये ना आपल्याला m आहे. आता बीच्या जागी काय आहे, बीच्या जागी आहे 7/3. पण फक्त 7/3 आहे का, तर नाही, -7/3 आहे. राईट करून घेऊयात -7/3. आलं लक्षात. एक्सच्या जागी काय आपण राईट केलेलं आहे, एक्सच्या जागी आपण m राईट केलेला आहे. एच्या जागी काय आहे क्वेश्चन मध्ये 2/3 आहे, बीच्या जागी -7/3 आहे. क्वेश्चन राईट करूयात आणि फॉर्म्युला प्रमाणे आपण व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. सो फॉर्म्युला काय सांगतोय, एक्स स्क्वेअर. सो एक्स म्हणजे काय आहे m, सो m स्क्वेअर, त्यानंतर प्लसचं साइन ऍज इट इज, ब्रॅकेट देऊन घेऊयात. ब्रॅकेट मध्ये काय आहे, ब्रॅकेट मध्ये a प्लस b आहे. सो a आहे 2/3, त्यानंतर प्लसचं साइन ऍज इट इज. आता b म्हणजे काय आहे -7/3. सो राईट करूयात -7/3 ब्रॅकेट क्लोज. त्यानंतर मल्टिप्लाइड बाय x. सो x ची व्हॅल्यू आहे क्वेश्चन मध्ये m, त्यानंतर प्लसचं साइन ऍज इट इज, त्यानंतर a इंटू b. चला 2/3 मल्टिप्लाइड बाय -7/3 झालं. व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून झाल्या. आता आपण सॉल्व्ह करूया. सो m स्क्वेअर ऍज इट इज राईट करणार. आता आपल्याला हे ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं आहे. मग पहा बरं, इथे प्लसचं साइन आहे, इथे मायनसचं साइन आहे. प्लस मायनस काय होत असतं, मायनस होत असतं, हो की नाही. चला मग इथे राईट करून घेऊयात 2/3 -7/3 ब्रॅकेट क्लोज, मल्टिप्लाइड बाय m येणार. आणि आता इथे पहा, इथे आपल्याला काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचंय 2/3 आणि -7/3 चे. पण त्याही आधी आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचंय की नाही. मग जेव्हा इंटिजर्सचे मल्टिप्लिकेशन करत असतो तेव्हा साइन्स आपल्याला पाहून घ्यायचे असतात. सो इथे साइन आहे प्लस, मल्टिप्लाइड बाय इथे साइन आहे मायनस. प्लस मायनस प्रोडक्ट मध्ये काय साइन येते, मग फायनल प्रोडक्ट मध्ये मायनस साइन येत असते, हो की नाही. सो मायनस साइन आपण इथे देऊन घेऊयात आणि मल्टिप्लिकेशन करूयात. सो मल्टिप्लिकेशन कसं करायचं, न्यूमरेटरला न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लाय करायचं आणि डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर बरोबर. सो 2 × 7/3 × 3. चला नेक्स्ट स्टेप मध्ये आपण आता सॉल्व्ह करूयात. हे पहा, आता इथे m स्क्वेअर ऍज इट इज राईट करणार. आणि आता हे पहा, सबट्रॅक्शन करायचंय की नाही आपल्याला. डिनॉमिनेटर सेम आहे 3. सो हे पहा, अशा प्रकारे ब्रॅकेट मध्ये आपण डिनॉमिनेटर राईट करून घेऊयात. आणि न्यूमरेटर पहा बरं, न्यूमरेटर इथे आहे 2, इथे आहे 7. या नंबरचे साइन कोणते आहे, हा पॉझिटिव्ह नंबर आहे आणि हा जो नंबर आहे तो नेगेटिव्ह आहे. मग अशा वेळी आपल्याला काय करायचे असते, तर सबट्रॅक्शन करायचे असते. मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा असतो आणि साइन द्यायचे असते मोठ्या नंबरचे. सो 7 मधून 2 सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 5. 5 राईट करून घेऊयात. आता साइन कोणते देणार, तर सबट्रॅक्शनचे, कारण हे मायनसचे साइन आहे 7चे आणि 7 हा मोठा नंबर आहे. सो -5/3 येणार इथे आपले आन्सर इथे. पुढे मल्टिप्लाइड बाय m ऍज इट इज राईट करणार. -2 × 7 14 आणि 3 × 3 किती 9. सो 14/9. आता पुढे सॉल्व्ह करूयात आपण. m स्क्वेअर ऍज इट इज राईट करणार. आता हे पहा, इथे प्लसचं साइन आहे आणि इथे मायनसचं साइन आहे. प्लस मायनस काय होत असते, मायनस. सो -5/3 येणार इथे, मल्टिप्लाइड बाय m. सो मल्टिप्लिकेशनचा साइन इथे नाही दिलं तरीही चालणार आहे, डायरेक्ट आपण m राईट करून घेऊयात. -14/9. आता पुढे आणखी आपण याला सॉल्व्ह करू शकतो का, तर नाही. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. हे संपूर्ण आन्सर आहे या क्वेश्चनचे, क्वेश्चन नंबर 7 चे. चला आता 8 नंबरचा क्वेश्चन पाहूयात. हे पहा, सेम क्वेश्चन आहे. काय दिलेलं आहे, x प्लस 1/x, x मायनस 1/x. आता हा क्वेश्चन सुद्धा आपण क्लास 7 मध्ये असताना जो फॉर्म्युला अभ्यासला होता, कोणता, a प्लस b मल्टिप्लाइड बाय a मायनस b इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. तो फॉर्म्युला यूज करून सुद्धा आपण या क्वेश्चनचे आन्सर फाइंड आउट करू शकतो. पण चला आपण आता आपला जो फॉर्म्युला आहे 8th क्लास मध्ये अभ्यासलेला तोच अभ्यासूयात. हे पहा, इथे हा आपला फॉर्म्युला आपल्याला अशा प्रकारे सांगत असतो, हो की नाही. x प्लस a मल्टिप्लाइड बाय x प्लस b इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस a प्लस b मल्टिप्लाइड बाय x प्लस ab. चला आता इथे x च्या जागी काय आहे, x च्या जागी xच दिलेला आहे.
त्यानंतर ए च्या जागी काय दिलंय, ए च्या जागी दिलेलं आहे 1/x आणि बी च्या जागी काय दिलेलं आहे 1/xच आहे, पण हे पहा इथे मायनसचा साईन आहे की नाही, मग ते आपल्याला राईट करावं लागतं. सो बी च्या जागी दिलेलं आहे -1/x. चला व्हॅल्यूज फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट करूयात. हा आपला क्वेश्चन आहे आणि फॉर्म्युला काय सांगतो, एक्स स्क्वेअर, एक्स म्हणजे एक्सच आहे की नाही, सो इथे राईट करूयात एक्स स्क्वेअर प्लसचं साईन ॲज इट इज, ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी आहे की नाही, सो ए ची व्हॅल्यू आहे 1/x, बी ची व्हॅल्यू आहे -1/x. सो 1/x प्लस ब्रॅकेटमध्ये -1/x आणि हे जे आपलं स्क्वेअर ब्रॅकेट होतं ते आपण कम्प्लीट केलं. इथे मल्टिप्लाइड बाय एक्स आहे, राईट करूयात मल्टिप्लाइड बाय एक्स. आपण मल्टिप्लाइड बाय एक्सच का राईट केलं, कारण एक्स ची व्हॅल्यू इथे एक्सच आहे आपल्या क्वेश्चन मध्ये. प्लस ए इंटू बी, सो 1/x इंटू -1/x. चला आता सॉल्व्ह करूयात. एक्स स्क्वेअर ॲज इट इज राईट करणार, प्लसचं साईन. आता हे पहा इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, प्लस मायनस काय होतं, मायनस होत असतं. सो 1/x -1/x ब्रॅकेट क्लोज इंटू एक्स. आता इथे मायनसचं साईन मी दिलं का, कारण हे पहा आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचंय की नाही, 1/x मल्टिप्लाइड बाय -1/x आहे म्हणून. आता इथे हा पॉझिटिव्ह नंबर आहे, सो प्लस मायनस काय होतं, मायनस होत असतं, म्हणून इथे आपण मायनसचं साईन दिलं. आता मल्टिप्लिकेशन करा बरं. 1 मल्टिप्लाइड बाय 1 काय येतं, 1 इंटू 1 1 आणि x मल्टिप्लाइड बाय x काय येतं, एक्स स्क्वेअर. सो 1/x स्क्वेअर. आता पुढे सॉल्व्ह करूयात आपण. एक्स स्क्वेअर ॲज इट इज राईट करणार, प्लसचं साईन. आता 1/x -1/x, 1/x मधून 1/x सबट्रॅक्ट करा, काय येणार, 0 येणार आपला आन्सर, हो की नाही. सो 0 इंटू एक्स -1/x स्क्वेअर. आता 0 मल्टिप्लाइड बाय एक्स काय येणार, 0 ला कोणत्याही नंबर बरोबर मल्टिप्लाय केलं की आन्सर काय येतं, 0 येत असतं. ही सगळ्यात मोठी प्रॉपर्टी लक्षात ठेवायची. हा कोणताही नंबर असू दे आपण त्याला किंवा व्हेरिएबल असू दे मल्टिप्लाय केल्यानंतर प्रोडक्ट मात्र 0च येतं. 0 जिससे भी टकराएगा वो 0 बन जाएगा. आया ध्यान में. तो चलिए आगे सॉल्व करते. एक्स स्क्वेअर ॲज इट इज प्लस काय येणार, एक्स इंटू 0 काय येतं, 0 -1/x स्क्वेअर. सो इथे हा 0 नाही राईट केला तरी चालणार आहे की नाही. सो एक्स स्क्वेअर -1/x स्क्वेअर हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. हे पहा अशा प्रकारे फायनल आन्सर राईट करायचे. चला आता 9th लास्ट क्वेश्चन पाहूयात. 1/y प्लस 4 मल्टिप्लाइड बाय 1/y -9. चला फॉर्म्युला राईट करून घेऊयात. ये झाला फॉर्म्युला राईट. आता पहा एक्सच्या जागी काय दिलंय, एक्सच्या जागी दिलंय 1/y, राईट करून घेऊयात. त्यानंतर ए च्या जागी काय आहे क्वेश्चन मध्ये, 4 आहे, राईट करून घेऊयात. बी च्या जागी काय आहे, -9 आहे. आता क्वेश्चन आपण आपला राईट करूयात आणि फॉर्म्युलानुसार व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. आता इथे पहा एक्स स्क्वेअर, एक्स म्हणजे काय आहे 1/y, सो 1/y स्क्वेअर. त्यानंतर प्लसचं साईन ॲज इट इज, ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी दिलेला आहे, सो आपण इथे स्क्वेअर ब्रॅकेट घेऊयात. ए प्लस बी, सो 4 प्लस काय येणार आहे -9, सो 4 प्लस -9 ब्रॅकेट क्लोज. त्यानंतर मल्टिप्लाइड बाय एक्स आहे, एक्स म्हणजे 1/y, सो मल्टिप्लाइड बाय 1/y. त्यानंतर प्लसचं साईन फॉर्म्युलानुसार. त्यानंतर आहे ए इंटू बी, ए आहे 4 इंटू बी आहे -9. चला सॉल्व्ह करूयात. आता हा जो स्क्वेअर आपल्याला दिलेला आहे तो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांचाही असल्यामुळे आपण इथे डिस्ट्रीब्यूट करून घेत आहोत. सो ए स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर प्लसचं साईन. आता हे पहा इथे ब्रॅकेट आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. 4 प्लस -9 प्लस मायनस काय होत असते, मायनस होत असते. सो इथे राईट करून घेऊयात. तुम्ही इथे सॉल्व्ह केले तरी चालणार आहे, पण आपण नेक्स्ट स्टेपमध्ये करूयात. फक्त साईन चेंज करून घेतले. इथे मल्टिप्लाइड बाय 1/y. आता हे पहा इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचंय आणि आता हे पहा इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचंय. 4चं साईन आहे प्लस, 9चं साईन आहे मायनस. सो प्लस मायनस प्रोडक्ट मध्ये काय साईन लागते, मायनस साईन लागते. सो मायनस राईट करूयात इथे आणि 4 9s are 36. पुढे सॉल्व्ह करूयात. 1चा स्क्वेअर 1, सो 1/y स्क्वेअर प्लसचं साईन ॲज इट इज. 9 मधून 4 सबट्रॅक्ट करा, 5 रिमेनिंग राहतं
आणि साईन कोणते लागणार मोठ्या नंबरचे जे की आहे मायनस. सो -5 येणार इथे आपले आन्सर. मल्टिप्लाइड बाय 1/y ॲज इट इज -36 ॲज इट इज. आता हे पहा 1/y² ॲज इट इज राईट करून घेऊयात. इथे आहे प्लसचं साईन, इथे आहे मायनसचं साईन, प्लस मायनस मायनस होते. सो -5 इंटू 1/y -36. आता हे पहा 1/y² ॲज इट इज आपण राईट करून घेऊयात आणि मल्टिप्लिकेशन करायचं इथे आपल्याला. -5 मल्टिप्लाइड बाय 1/y आहे बरोबर. सो -5 इथे हा नेगेटिव्ह नंबर आहे आणि हा पॉझिटिव्ह नंबर आहे म्हटल्यावर साईन कोणते लागणार मायनस ते लागणार. सो मायनस साईन इथे आपण देऊन घेऊयात. आता 5चा डिनॉमिनेटर काहीच नाहीये बरोबर. ज्याचा डिनॉमिनेटर काहीच नसतो त्याचा 1 असतो हो ना. आणि मल्टिप्लिकेशन करते वेळी आपण न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर करतो आणि डिनॉमिनेटर इंटू डिनॉमिनेटर करतो. सो 5 मल्टिप्लाइड बाय 1 5 येणार आणि 1 मल्टिप्लाइड बाय y 1y येणार. सो 1 नाही राईट केलं तरी चालतं. सो 5/y येणार इथे आपले आन्सर. त्यानंतर -36 ॲज इट इज. आता पुढे आणखी आपण याला सॉल्व्ह करू शकतो का तर नाही. आता पुढे नाही सॉल्व्ह करू शकत. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. अशा प्रकारे इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 5.1 सॉल्व्ह करून झालेला आहे. If you found this video helpful and learned something new, don't forget to hit that like button to show your support. And if you are new here, subscribe to the channel so you never miss out on further content like this. Thanks for watching. That's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.